फार पूर्वी एक राजा होता आणि तो राजा जनतेचं इतकी सेवा करायचा. जनतेचं कसल्याही प्रकारचं प्रश्न असलं जनता गाराणं घेऊन गेली की त्याचे प्रश्न तो लगेच सोडवायचा. अशा प्रकारे शांतताप्रिय राजा होता. त्याच्यामुळं दुसऱ्या राजाने त्याचा सत्कार करण्यासाठी त्याला निमंत्रण दिलं होतं. निमंत्रण दिल्यानंतर त्याने त्या ठिकाणी मग सेवकाच्या हाताने त्याने एक विमान बुक केलं. विमान बुक केल्यानंतर त्या ठिकाणी मग तो जाणार होता, त्याचा सत्कार होणार होता. अशा प्रकारे मग दुसऱ्या दिवशी त्याने दरबार भरवला. सगळी तयारी झाली. तयारी झाल्यानंतर त्या ठिकाणी एक द्वारपाल आला आणि म्हणला, महाराज तुम्ही त्या विमानाने जाऊ नका. महाराज म्हणले, का? अहो महाराज म्हणले, मला एक स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नामध्ये ते विमान उडल्यानंतर त्याचा अपघात होणार आहे असं माझ्या स्वप्नामध्ये आलं होतं. असं त्या राखणदाराने रात्रपाळीच्या द्वारपाळाने राजाला सांगितलं. राजा म्हणला, ठीक आहे म्हणला, काय हरकत नाही म्हणला, एक दिवस लेट होईल म्हणला, दुसऱ्या दिवशी जाऊ. मग त्या विमानाने राजा काय गेला नाही. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी छापून आली की ज्या दिवशी राजा जाणार होता ते विमान आकाशामध्ये कोसळलं. कोसळल्यानंतर त्यातली 40 माणसं ठार झाली आणि ती बातमी सकाळच्या पेपरला छापून आली. छापून आल्यानंतर ती राजाने वाचली. राजाने वाचल्यानंतर राजा आश्चर्यचकित झाला. अरे वा म्हणला, द्वारपाळाने सांगितलेलं, स्वप्नामध्ये सांगितलेलं मला खरं झालं. त्याने परत सभा बोलावली. सभा बोलावल्यानंतर त्या द्वारपाळाला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं, तुझा जेवढा पगार आहे तेवढा पगार सगळा त्याला दिला आणि त्याला कामावून काढून टाकलं. सभा आश्चर्यचकित झाली. तर त्याला द्वारपाळाला कामावून काढून का टाकलं ते तुम्ही सांगा. मी 2 सेकंदाचा टाइम देतो. तुम्हाला येत नसेल तर मी सांगतो. कारण हा द्वारपाळ हा रात्रीच्या दुटीवर होता. रात्रीच्या दुटीवर असल्यामुळे त्याला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं म्हणजे त्याला झोपल्याशिवाय स्वप्न पडत नाही, ही तर गोष्ट खरीच आहे. हा जर रात्रभर झोपत असेल तर ह्यो रात्रीची गस्त कसा करतोय, म्हणजे हा नुसत्या झोपाच काढतोय, हे राजाने तारलं. राजा चाणक्य होता. जरी मला हे सांगितलं असलं तरी हो फुकाट पगार घेतोय, झोपून पगार घेतोय, म्हणून राजाने त्याला कामावून काढून टाकलं.